कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. झाली पूजेची सगळी तयारी? हो वहिनी. व्हेरी गुड. चल आता बाहेर, गुरुजी वाट बघतात. ए हॅलो, काय कुठे निघालात दोघे? पूजेसाठी. तू नेहमी विसरतेस का ग? तुला सारखं सांगावं लागतं. तू मेहंदळे कुटुंबाची मेंबर नाहीयेस, त्यामुळे तुला पूजा अटेंड करता येणार नाही. आणि मुळात म्हणजे ही नवग्रहांची शांतीची पूजा आहे. या घरात सारंगच्या आयुष्यात शांती यावी म्हणून आम्ही ही पूजा करतोय. ऐश्वर्या, अगं ते पूजा मांडण्याला मदत करायला येतात ना? झाली ना पूजा मांडून? झाली मदत. आता काय काम आहे या दोघांचं? अँड यू टू इडियट्स, घराच्या बाहेर थांबायचं. पूजा होईपर्यंत घराकडे बघायचंही नाही. चला चला. ऐश्वर्या अगं, वहिनी, बघतोयस काय? चल. गुरुजी, ही पूजा कशासाठी घालतात? धावपळीचं आयुष्य झालं आहे आपलं सगळं. निसर्गाशी संपर्क सुटत चालला आहे आपला. हे ग्रह, तारे, आकाश, वायू, जल, अग्नी, आपण सर्व निसर्गाचा एक घटक आहोत. एक क्षणभर वेळ काढावा आणि थोडंसं हे कुठेतरी थांबवावं म्हणून ही पूजा करायची. नाही, मान्य आहे गुरुजी की आपण ही जी काय पूजा आहे ती सारंग करता म्हणून ठेवली आहे. पण लौकिक अर्थानं सारंग आता एकटा नाही, त्याचं लग्न झालंय, त्याला बायको आहे आणि आपली अर्धांगिनी ही आपल्या सुखदुःखाची वाटेकरी असते. तुमची हरकत नसेल तर मला वाटतं की सारंगनी ही पूजा सपत्नीक करावी. नाही, मला असं वाटतं त्यांनी एकट्याने बसावं पूजे. हा? तुम्ही सुरू कर. नक्कीच त्यांची जर धर्मपत्नी त्यांच्या सोबत बसेल तर उत्तमच. पण सावली आहे कुठे? तिला बोलवलं नाही का? ऐका ना गुरुजी, एकट्याने ही पूजा होऊ शकते ना? नुसार ज्यावेळेस विवाह होतो, पती आणि पत्नी एकमेकांच्या सुखदुःखाचे भागीदार असतात आणि दोन आयुष्य एकत्र येऊन एकच आयुष्य जगायला आपल्या धर्माने आणि या समाजाने मान्यता दिलेली आहे. दोन्ही आयुष्य जोडली गेलेली आहेत. त्यामुळे पतीच्या पूजेमध्ये पत्नीचा सहभाग असायलाच हवा आणि त्या पत्नीला मानाचं स्थान द्यावंच लागतं. आणि हे मानाचं स्थान सावली डिझर्व करतं. आई, सावली या घरात आल्यापासून आपण फक्त आणि फक्त तिचा अपमानच केला. त्याचा मोबदला आपण नाही देऊ शकत, पण हा अधिकार तिला देऊ शकतो. दुःखात साथ दिली आहे मला. माझा छोटासा सुखाचा वाटा जर तिच्या पदरी पडला तर काय हरकत आहे? आई, तुला माहिती आहे मी तुझ्या शब्दाबाहेर नाही. सगळं जे काय मी बोललोय ते विचारपूर्वकच बोललोय. तरी जर तुला वाटत असेल तर आपण ही पूजा नको करूयात. सारंग, तुझ्या इच्छा, तुझ्या आकांक्षा यांचा कायमच मी आदर केलाय. आणि एका आईसाठी तिचं मूल तिचं सर्वस्व असतं. तेव्हा तू म्हणशील ती पूर्व दिशा. पण एक लक्षात ठेव, तू सुद्धा मला एक वचन दिलंयस आणि तुझ्या आईसाठी त्याचं पालन तू करावंस आणि माझा आदर ठेवावास असं मला वाटतंय. मला पूर्णपणे जाणीव आहे. अमृता, अगं सावली कुठे? जा तिला घेऊन या. हो बाबा. या सारंग सरांच्या शेजारी बसा.
आता आपण पूजेला सुरुवात करूयात. ऐश्वर्या, नो ना. ओम श्री गणेशाय नमः. त्यांच्या हाताला स्पर्श करून बसा तुम्ही. विठ्ठला, हेच खाते माझ्या आयुष्यातलं हरवलेलं सुख. हे नेमके कसले संकेत देतोस तुम्हाला? हॅलो जगन्नाथ साहेब. अहो एक गोल झालाय. अहो ती अस्मी पळाली. सारंग सर, तुमचा उजवा हात द्या. सावलीताई, तुमच्या मंगळसूत्राची पूजा करायची आहे. मंगळसूत्र द्या. जे घडायला नको हवं होतं नेमकं तेच घडतंय. हे अपेक्षित नाहीये मला. सारंग सावलीचा जरा जास्तच विचार करतोय. तिलोत्तमा, तूही तेच बघते का जे मी बघतेय? स्पष्ट बोल. सॉरी, बट मला वाटतं सारंग तुझ्या हातातनं आता हळूहळू निसटायला लागलाय. तुला सावध राहायला हवं तिलोत्तमा. सावध हो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.